विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, पोलीस भरती, सरळ सेवा आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सामान्य विज्ञान प्रश्नोत्तरे या सिरीजच्या भाग 3 मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानचे एकूण 15 प्रश्न सोडवणार आहोत आणि ते 15 प्रश्न सोडवताना प्रत्येक ऑप्शन बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। पहिला प्रश्न, अमिबा हा कोणत्या प्रकारचा सजीव आहे? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, एकपेशीय। अमिबा हा एकपेशीय सजीव आहे। एकपेशीय म्हणजे जो सजीव केवळ एकाच पेशीपासून बनलेला असतो त्या सजीवांना एकपेशीय सजीव असे म्हणतात। आता अमिबाबद्दल आपण माहिती पाहूयात। अमिबाला विशिष्ट असा आकार नसतो, कोणताही आकार असू शकतो त्याला। तो दृश्य केंद्री पेशींमध्ये मोडतो। दृश्य केंद्री पेशी म्हणजे ज्या पेशींमध्ये सुस्पष्ट असे केंद्रक असते। मग अमिबामध्ये जी पेशी आहे त्या पेशीमध्ये व्यवस्थित दिसणारं, डोळ्यांना दिसणारं असं केंद्रक असतं, त्यामुळे अमिबा हा दृश्य केंद्री पेशीमध्ये मोडतो। लक्षात ठेवा, दृश्य केंद्री किंवा याला म्हणतात युकॅरियोटिक सेल। दृश्य केंद्री पेशीमध्ये अमिबा मोडतो। आता अमिबा कोणत्या गटात मोडतो तर तो प्रोटोझोआ, आदिजीव या गटामध्ये अमिबाचा समावेश होतो। आदिजीव म्हणजे सर्वप्रथम तयार झालेले जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये अमिबाचा समावेश होतो। आता अमिबाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, अमिबाला हालचाल करण्यासाठी कोणताही विशिष्ट असा अवयव नसतो आणि त्याचा आकार निश्चितही नसतो। त्यामुळे अमिबा त्याच्या शरीरातील जो मागील भाग आहे तो उचलून पुढे नेतो आणि या ठिकाणी एक छद्मपाद तयार करतो। छद्मपाद याला इंग्लिशमध्ये म्हणतात सुडोपोडिया। सुडोपोडियाच्या मदतीने तो हालचाल करतो किंवा अन्न गोळा करण्यासाठी जाऊ शकतो। लक्षात ठेवा, हालचाल करण्यासाठी छद्मपादचा उपयोग करणारा प्राणी कोणता, सजीव कोणता, तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे अमिबा। आता अमिबाबद्दल आपण सर्व माहिती पाहिली। आता बहुपेशीय प्राणी म्हणजे काय? बहुपेशीय प्राणी म्हणजे ज्या सजीवांचे शरीर अनेक पेशींनी बनलेले असते त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात। मग यामध्ये आपण माणूस, सर्व झाडे, प्राणी यांचा समावेश बहुपेशीय सजीवांमध्ये होतो। नंतर कवक, कवकला इंग्लिशमध्ये म्हणतात फंगी। आता फंगी कुठे कुठे असते? आपल्या भाकरीवर फंगी येते किंवा शिळे अन्न पदार्थ जे असतात त्यांच्यावर फंगी येऊ शकते, कचऱ्यावर फंगी लागते। म्हणजेच काय, फंगी जे असते, कवक असतात हे परपोषी असतात, दुसऱ्यांवर अवलंबून असणारे असतात अन्नाकरिता आणि कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगतात। लक्षात ठेवा, कवक हे परपोषी असतात। मग कवकाची उदाहरणे कोणती तर भूछत्र, मशरूम्स, नंतर बुरशी, यीस्ट ही सर्व कवकांची उदाहरणे आहेत। आता विषाणू, विषाणूंमध्ये करोना व्हायरस, नंतर HIV व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस हे सर्व विषाणू या गटांमध्ये मोडतात। विषाणू हे पेशी स्वरूप नसलेले घटक आहेत, अतिसूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारे आणि त्यांना वाढण्यासाठी जिवंत पेशीची गरज असते। म्हणजेच विषाणू त्यांच्या स्वतःच्या वाढीसाठी दुसऱ्या पेशींवर अवलंबून असतात। पुढील क्वेश्चन, लिटमस कागद आम्लामध्ये कोणता रंग बदलतो? आता एखादा पदार्थ आम्ल आहे की आम्लारी, ऍसिड किंवा बेस, आम्ल म्हणजे ऍसिड, आम्लारी म्हणजे बेस आहेत हे ठरविण्यासाठी लिटमस कागदचा वापर केला जातो। मग आम्लामध्ये काय होतं, निळा लिटमस पेपर जो असतो त्याचा रंग लाल झाला तर तो पदार्थ काय असतो, आम्ल असतो। आणि आम्लारीमध्ये लाल लिटमस पेपर जर निळा झाला तर तो पदार्थ काय असणार आहे, अम्लारी असणार आहे। मग आता हे लक्षात ठेवण्यासाठी पहा, ऍसिड टर्न्स ब्ल्यू टू रेड म्हणजे काय, ABR, ऍसिड ब्ल्यू टू रेड जातो आणि आम्लारी बेस टर्न्स रेड टू ब्ल्यू म्हणजे BRB। दोन बी असतील, पहिला आणि शेवटचा बी। या ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता, बेस टर्न्स रेड टू ब्ल्यू, ऍसिड टर्न्स ब्ल्यू टू रेड। म्हणजे काय, लिटमस कागद ज्यावेळेस आम्लामध्ये आपण टाकतो तो कोणता असतो, निळा, आणि रंग कोणता बदलतो, लाल। जर निळ्याचा लाल रंग झाला तर तो पदार्थ असतो ऍसिडिक आणि लाल लिटमस पेपरचा रंग जर निळा झाला तर तो पदार्थ असतो बेसिक, आम्लारी असतो।
लक्षात ठेवाय. पुढील क्वेश्चन, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम कशावर आधारित आहे? हा नियम सर्वांना माहिती असेल. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध अशी प्रतिक्रिया मिळतेच. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. याचं उदाहरण काय, तर भिंतीवर तुम्ही हात आपटला तर जितक्या जोरात तुम्ही भिंतीवर हात आपटणार तितक्या जोरात आणि समान प्रतिक्रिया भिंत तुम्हाला देते, म्हणजे तितक्याच जोरात तुम्हाला देखील लागतं हाताला. अशा प्रकारे न्यूटनचा तिसरा नियम आहे. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे रॉकेट. जेव्हा रॉकेट आपण खालून वरती सोडतो त्यावेळी रॉकेटमधून वायू खाली येतो, बरोबर, आणि तोच वायू काय करतो, रॉकेटला वर ढकलतो. म्हणजे रॉकेट न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे, क्रिया आणि प्रतिक्रिया. रॉकेट जेव्हा वायू खाली सोडणार तो वायू त्या रॉकेटला काय करणार, वरती ढकलणार. म्हणजे एक क्रिया झाली त्यानंतर एक प्रतिक्रिया आली. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. लक्षात ठेवा, क्रिया आणि प्रतिक्रियेवर आधारित. आता इतर जे ऑप्शन आहेत हे न्यूटनच्या 3 नियम आहेत न्यूटनचे. त्यातील पहिला आणि दुसरा नियम जो आहे, पहिला नियम आहे जडत्वावर आधारित. यामध्ये काय सांगितलंय न्यूटनने, कोणतीही वस्तू जोपर्यंत आपण बाह्य बल लावत नाही तोपर्यंत तिची विश्रांतीची किंवा गतिमान स्थितीत बदल करत नाही. म्हणजे एखादी वस्तू आहे, आता समजा तुमच्या घरातलं कपाट आहे, त्या कपाटाला जोपर्यंत तुम्ही बाहेरून फोर्स लावत नाही तोपर्यंत ते कपाट त्याची जागा बदलणार आहे का, नाही. किंवा गतिशील वस्तू, फॅन फिरतोय, जोपर्यंत तुम्ही स्विच ऑफ करत नाही तोपर्यंत तो फॅन बंद होणार नाही. हाच न्यूटनचा पहिला नियम आहे, जडत्व, इनर्शिया. त्याने काय सांगितलंय यात, कोणतीही वस्तू जोपर्यंत बाह्य बल लावले जात नाही तोपर्यंत तिची विश्रांतीची किंवा गतिमान स्थिती बदलत नाही. न्यूटनचा हा पहिला नियम आहे जो जडत्वावर, इनर्शियावर आधारित आहे. लक्षात ठेवा. दुसरा नियम त्वरण, ऍक्सिलरेशन, यावर न्यूटनचा दुसरा नियम अवलंबून आहे. दुसरा नियम काय आहे, वस्तूचे त्वरण हे तिच्यावर लावलेल्या बलाच्या समानुपाती आणि वस्तुमानाच्या व्यस्तानुपाती असते. म्हणजे काय, त्वरण, ऍक्सिलरेशन म्हणतात ते ए या लेटरने डिनोट केलं जातं. समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल, कुणाला असतो, जे बल लावले त्या वस्तूवर तिला. आणि व्यस्तानुपाती, व्यस्तानुपाती असतो वस्तुमानाशी. म्हणजे ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. मग यावरनं हा फॉर्म्युला तयार होतो, एफ इक्वल टू एम ए, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जेव्हा वस्तुमान दिला असेल, त्वरण दिलं असेल, त्यावेळेस फोर्स कसा काढायचा, क्वेश्चन पेपर मध्ये प्रॉब्लेम्स देखील विचारले जातात. फॉर्म्युला लक्षात ठेवा, फोर्स इक्वल टू एम ए, मास इंटू ऍक्सिलरेशन. अशा प्रकारे न्यूटनचे तिन्ही नियम लक्षात ठेवा. पहिला नियम जडत्वावर आधारित आहे. जडत्व म्हणजे जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाहेरील बल आपण लावत नाही तोपर्यंत ती वस्तू तिची विश्रांतीची किंवा जी काही गती तिची चालू आहे त्या स्थितीत बदल करत नाही. दुसरा नियम त्वरणाशी संबंधित, ऍक्सिलरेशनशी. वस्तूचे त्वरण हे तिच्यावर लावलेल्या बलाच्या समानुपाती असते आणि वस्तुमानाशी व्यस्तानुपाती असते. त्यावरून फॉर्म्युला येतो एफ इक्वल टू एम ए. आणि तिसरा नियम जो आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, क्रिया आणि प्रतिक्रिया. प्रत्येक क्रिया बलासाठी समान आणि विरुद्ध दिशेचे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. लक्षात ठेवा, न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचे बेस्ट उदाहरण आहे रॉकेट. अशा प्रकारे आपण न्यूटनचे तिन्ही नियम पाहिलेले आहेत. पुढील क्वेश्चन, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, 37 डिग्री सेल्सिअस. हे सर्वांनाच माहित असेल, पण जर ऑप्शन मध्ये असेल 98.6 डिग्री फॅरनहीट तर हे उत्तर देखील याचं बरोबर आहे. डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहीट यामध्ये आपण टेम्परेचर मोजतो. आता डिग्री सेल्सिअसचं रूपांतर डिग्री फॅरनहीट मध्ये कसं करायचं, यासाठी एक फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला काय आहे, डिग्री फॅरनहीट इक्वल टू डिग्री सेल्सिअस इंटू 9/5 प्लस 32. या फॉर्म्युल्यामधून तुम्ही टेम्परेचर डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री फॅरनहीट मध्ये करू शकता. आता समजा 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, याचं कन्व्हर्जन आपण डिग्री फॅरनहीट मध्ये करूया. इतर काय टाकणार आपण, 37 गुणिले 9/5 प्लस 32 इक्वल टू काय होणार, 37 गुणिले 9
भागिले 5 प्लस 32. 37 गुणिले 9 करा. 9 7 63. 9 त्रिक 27. 27 आणि 6 33. म्हणजे 333 भागिले काय येणार परत 5. 5 सक 30. 3 आले पुन्हा. पुन्हा 5 सक 30. बरोबर. म्हणजे 66 पॉईंट पुन्हा 3 उरलाय. 5 सक 30. 66.6 आलं. मग 66.6 प्लस 32. 66.6 प्लस 32 करा. पॉईंटच्या खाली पॉईंट असतो दशांशाच्या. 0.6 6 2 8 6 3 9. याचं उत्तर काय आलं 98.6 डिग्री फॅरेनहीट. लक्षात ठेवा मानवी शरीराचं सामान्य तापमान सेल्सिअसमध्ये असतं 37 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहीटमध्ये असतं 98.6 डिग्री फॅरेनहीट. लक्षात ठेवा डिग्री फॅरेनहीट टू डिग्री सेल्सिअस कन्व्हर्जन कसं करायचंय ते. आता ज्यावेळी आपल्याला ताप येतो त्यावेळी डॉक्टर आपल्याला सांगतात तुम्हाला 100च्या वरती ताप आहे किंवा 104 ताप आहे. याचा अर्थ असतो तो जो ताप आहे तो डिग्री सेल्सिअस मध्ये मोजला जात नाही तर तो डिग्री फॅरेनहीट मध्ये मोजला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळी ताप येतो त्यावेळी जे आपण टेम्परेचर मोजतो ते डिग्री सेल्सिअस मध्ये नाही तर डिग्री फॅरेनहीट मध्ये असतं. बरेच जणांना डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर माहित असतं त्यामुळे 100 एवढा ताप आलाय हे ऐकूनच बरेच जण घाबरतात. त्यामुळे लक्षात ठेवा 98.6 डिग्री फॅरेनहीट हे आपलं नॉर्मल टेम्परेचर असतं आपल्या शरीराचं. पुढील क्वेश्चन आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती आवर्त आहेत? पिरियड्स. आता आधुनिक आवर्त सारणी कशापासून बनली आहे तर आवर्त आणि गण. आवर्त म्हणजे काय आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना म्हणतात आवर्त आणि ज्या उभ्या ओळी आहेत त्यांना म्हणतात गण. मग लक्षात ठेवा आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 7 आवर्त आहेत म्हणजे एकूण 7 आडव्या रेषा आहेत आणि गण एकूण 18 गण आहेत जे एकूण 18 उभ्या रेषा आहेत. त्यामुळे आवर्त सारणीमध्ये एकूण 7 आवर्त 18 गण. मग क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 7. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 7 आवर्त आहेत. आवर्तला इंग्लिशमध्ये म्हणतात पिरियड्स आणि गणला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रुप्स. लक्षात ठेवा 7 पिरियड्स 18 ग्रुप्स. पुढील क्वेश्चन स्वयंपोषी सजीव कोणत्या सृष्टीत मोडतात? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सृष्टी वनस्पती. स्वयंपोषी म्हणजे जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. ऑटोट्रॉपिक यामध्ये फक्त वनस्पतीच येतात कारण वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असतात त्यामुळे त्या प्रकाश संश्लेषण क्रियेच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणून स्वयंपोषी सजीव सृष्टी वनस्पती या त्यामध्ये मोडतात. नंतर सृष्टी मोनेरा. सृष्टी मोनेरा यामध्ये जीवाणूंचा समावेश होतो. हे जीवाणू बरेचसे जीवाणू परपोषी असतात. फक्त यामधील निळे आणि हिरवे जे शेवाळ असतं मोनेरामध्ये लक्षात ठेवा निळे हिरवे शेवाळ ह्या स्वयंपोषी असतात. सृष्टी मोनेरामधील निळे हिरवे शेवाळ हे स्वयंपोषी असतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. शेवाळ कारण त्यावर हरितद्रव्य असतं त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात पण ते सृष्टी वनस्पतीमध्ये येत नाही तर ते सृष्टी मोनेरामध्ये येतं. लक्षात ठेवा जीवाणू बॅक्टेरियापासून ते बनलेले असतं. नंतर सृष्टी कवक. सृष्टी कवक बद्दल आपण माहिती पाहिली ते परपोषी असतात हरितद्रव्य नसतं त्यामुळं अन्नासाठी ते कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर अवलंबून असतात. नंतर सृष्टी प्राणी हे सर्व तर परपोषीच असतात अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. यामध्ये मानव बाकी सर्व प्राणी ही सृष्टी प्राणीमध्ये इन्क्लूड होतात. पुढील क्वेश्चन सजीवांत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 23. मानवाच्या प्रत्येक पेशीमध्ये एकूण 46 गुणसूत्र असतात. क्रोमोझोम्स गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोम्स. मग मानवाच्या प्रत्येक पेशीमध्ये एकूण 46 क्रोमोझोम्स असतात पण ते जोड्यांमध्ये असतात. त्याच्यात 23 जोड्या असतात. लक्षात ठेवा मानवी सजीवांमध्ये एकूण गुणसूत्रे किती हा प्रश्न विचारला तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे 46. पण गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात असा प्रश्न असेल तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे 23. या 23 जोड्यांमधील पहिल्या 22 जोड्या ज्या असतात यांना अलिंगी गुणसूत्रे असे म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या 22 जोड्या ज्या असतात
त्यांना अलिंगी गुणसूत्रे असे म्हणतात. हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सारखेच असतात, पण 23वी जी जोडी आहे ती लिंग निश्चित करते. कारण 23व्या जोडींमध्ये स्त्रियांमध्ये XX तर पुरुषांमध्ये XY अशी गुणसूत्रे असतात. लक्षात ठेवा, 22 जोड्या ज्या आहेत क्रोमोझोम्सच्या गुणसूत्रांच्या त्या अलिंगी गुणसूत्रे यामध्ये मोडतात आणि 23वी जी जोडी आहे ती लिंग निश्चित करणारी आहे. यामध्ये स्त्रियांमध्ये XX असे क्रोमोझोम्स असतात तर पुरुषांमध्ये XY असे क्रोमोझोम्स असतात. पुढील क्वेश्चन, विरंजक चूर्णाचे रासायनिक सूत्र कोणते? ब्लिचिंग पावडर. आता ब्लिचिंग पावडर NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. हे आपण पाहिले खाण्याचे मीठ CaOCl2 हे आहे ब्लिचिंग पावडरचं रेणूसूत्र. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. लक्षात ठेवा, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. आता कॅल्शियमसाठी CaO ऑक्सिजन आणि Cl म्हणजे क्लोरीन, त्यामुळे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड विरंजक चूर्ण ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा वापर आपण कुठे करतो तर पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी होतो, पाणी स्वच्छ करण्यासाठी, आणि कपड्यांवरील जो रंग आहे तो रंग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती मागील 2 व्हिडिओजमध्ये पाहिली. NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट असतो खाण्याचा सोडा, आणि NaOH सोडियम हायड्रॉक्साईड असतो कॉस्टिक सोडा. लक्षात ठेवा, ब्लिचिंग पावडरचं रासायनिक सूत्र CaOCl2 कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. पुढील क्वेश्चन, पितळ हा मिश्र धातू कोणत्या 2 धातूंपासून बनतो? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, तांबे प्लस जस्त. कॉपर प्लस झिंक मिळून ब्रास हा धातू बनतो पितळ. लक्षात ठेवा, मिश्र धातू म्हणजे जे धातू 2 किंवा त्यापेक्षा अधिक धातू मिळून बनवले जातात त्यांना मिश्र धातू असे म्हणतात. यामध्ये पितळ हा मिश्र धातू, ब्रास हा धातू, तांबे प्लस जस्त, कॉपर प्लस झिंक मिळून पितळ बनतो. नंतर लोखंड प्लस क्रोमियम प्लस निकेल यापासून बनतो स्टेनलेस स्टील. लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लोखंड, क्रोमियम, निकेल यांपासून बनतो स्टेनलेस स्टील. नंतर तांबे प्लस कथिल, कॉपर प्लस टीन यांच्यापासून बनतो कांस्य, ब्रॉन्झ हा धातू बनतो. लक्षात ठेवा, कांस्य, तांबे प्लस कथिल, आणि लोखंड प्लस कार्बन यांच्यापासून बनतो आपला स्टील, पोलाद. लक्षात ठेवा, मिश्र धातू कोणत्या धातूंपासून कोणता धातू बनवला गेलाय हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पितळ हा धातू तांबे प्लस जस्त मिळून बनलाय. नंतर लोखंड प्लस क्रोमियम प्लस निकेल मिळून स्टेनलेस स्टील बनतो. नंतर तांबे प्लस कथिल म्हणजे कॉपर प्लस टीन मिळून कांस्य, ब्रॉन्झ हा धातू बनतो. आणि लोखंड प्लस कार्बन मिळून स्टील, पोलाद हा धातू बनतो. पुढील क्वेश्चन, लोहित रक्तपेशींचे आयुष्य साधारणपणे किती दिवसांचे असते? रेड ब्लड सेल्स यांचं आयुष्य साधारणपणे 120 दिवसांचं असतं, ऑप्शन अ. आता आपण लोहित रक्तपेशींबद्दल माहिती पाहूयात. यांची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो, यामध्ये रक्तपेशींची निर्मिती होते. रक्तपेशींचे कार्य काय तर त्या फुफ्फुसांकडून शरीराच्या सर्व पेशींकडे ऑक्सिजन वाहून नेण्याचे महत्वाचे कार्य करतात. लक्षात ठेवा, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन नावाचे लोहयुक्त प्रथिन असते, त्यामुळे या हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. आणि या लोहित रक्तपेशींचे आयुष्य 120 दिवसांचे होते. ज्यावेळी या पेशी कमकुवत होतात त्यावेळी त्यांचा नाश प्लिहामध्ये होतो. लक्षात ठेवा, शरीराचा जो भाग आहे प्लिहा, इंग्लिशमध्ये म्हणतात स्प्लीन, यामध्ये रक्तपेशींचं आयुष्य संपतं. म्हणून प्लिहेला म्हणजे प्लिहा स्प्लीनला लोहित रक्तपेशींचे स्मशान, आरबीसीचे स्मशान असे देखील म्हणतात. पुढील क्वेश्चन, विद्युत प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, धन ते ऋण. विद्युत प्रवाह नेहमी धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, धन टोकाकडून ऋण टोकाकडे कन्व्हेन्शनल करंटचा फ्लो असतो. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे, जरी विद्युत प्रवाहाचा फ्लो
धन टोकाकडून ऋण टोकाकडे जात असेल तरी देखील त्या तारेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्सचा फ्लो ऋण टोकाकडून धन टोकाकडे असतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात आणि विद्युत प्रवाह धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो. विद्युत प्रवाहाची दिशा ही इलेक्ट्रॉनच्या विरुद्ध असते. इलेक्ट्रॉन ऋण ते धन, विद्युत प्रवाह धन ते ऋण. पुढील क्वेश्चन, आनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? आनुवंशिकतेचा जनक ग्रेगर मेंडेल यांना म्हणतात. वाटाण्याच्या झाडावर संशोधन करून त्यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलाय. आपण या सर्व ऑप्शन बद्दल माहिती पाहूयात. ग्रेगर मेंडेल आनुवंशिकतेचा जनक म्हटलं जातं त्यांना. वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून आनुवंशिकतेचे नियम त्यांनी मांडलेत. चार्ल्स डार्विन यांच्याबद्दलची माहिती आपण व्हिडिओ 2 मध्ये पाहिलेली आहे. चार्ल्स डार्विन यांना उत्क्रांतीवादाचा जनक म्हटलं जातं. त्यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मांडलेला आहे. तो काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. नंतर लॅमार्क यांनी लॅमार्कवाद मांडलाय, की जो काय आहे मिळवलेल्या गुणांच्या वारशांचा सिद्धांत. म्हणजे मागच्या पिढीकडून पुढे जे गुण येतात त्या वारशांचा सिद्धांत लॅमार्क या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. नंतर ॲरिस्टॉटल, त्यांना अरिस्तो असे म्हणतात. जीवशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल आहे. यांनी प्राण्यांचे वर्गीकरण आणि जीवशास्त्राचा पाया रचलेला आहे. लक्षात ठेवा, आपल्याला शास्त्रज्ञ, त्यांचे शोध आणि काय कार्य केलं या सर्वांवर क्वेश्चन पेपरला विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन ब, ग्रेगर मेंडेल. पुढील क्वेश्चन, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी कशाच्या आधारावर केली होती? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास. मेंडेलिव्हने ॲटॉमिक मासचा आधार घेऊन आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी केली होती. आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय हे पहिलं समजून घेऊयात. आता अणु असतो त्यामध्ये न्यूक्लियस असतो, बरोबर. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात आणि बाहेर फिरणारे काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. हेही आपण पाहिले. आता अणुवस्तुमानांक म्हणजे या केंद्रकात न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ह्यांची जी संख्या असते या संख्येला म्हणतात अणुवस्तुमानांक. लक्षात ठेवा, अणुवस्तुमान, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांच्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. आणि अणुअंक म्हणजे यामध्ये प्रोटॉनची जी संख्या असते त्या संख्येला म्हणतात अणुअंक. आणि कुठल्याही अणूमध्ये जो स्टेबल अणू असतो, उदासीन अणू म्हणजे काय, त्यातले प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेम असतात, म्हणजेच त्यांचा अणुअंक काय असणार आहे? प्रोटॉनची संख्या बरोबर इलेक्ट्रॉनची संख्या. बरेचसे अणू नेहमी स्टेबल राहायचाच प्रयत्न करतात, त्यामुळे प्रोटॉनची जेवढी संख्या असते, नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. मग अणुअंकाची डेफिनेशन आहे एखाद्या अणूमधील प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला अणुअंक असे म्हणतात. मग मेंडेलिव्हने जी मूलद्रव्यांची मांडणी केली ती अणुवस्तुमानांकांच्या आधारे केली होती. नंतर अणुवस्तुमानांक म्हणजे काय हे पाहिलं आपण. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची जी संख्या आहे त्यांना अणुवस्तुमानांक असे म्हणतात. नंतर अणुअंक म्हणजे प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची, प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची, कारण त्या दोन्हीची संख्या सारखीच असते स्टेबल अणूमध्ये. मेंडेलिव्हने जरी मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाने केलेली असली तरी त्यानंतर हेनरी मोसले यांनी पुन्हा मूलद्रव्यांची मांडणी केली जी अणुअंकांच्या आधारे केली. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जी आपली आधुनिक आवर्त सारणी आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे, हा हेनरी मोसले यांनी अणुअंकाच्या आधारे बनवलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मेंडेलिव्हने अणुवस्तुमानांकाच्या आधारे बनवलेला, हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी मॉडर्न पिरियोडिक टेबल हा अणुअंकाच्या आधारे बनवलेला आहे. नंतर इलेक्ट्रॉन स्वरूपन. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन म्हणजे अणूमधील ज्या विविध कक्षा असतात, म्हणजे आता इलेक्ट्रॉनच्या कक्षा असणार, बाहेर एक, नंतर त्यानंतर पुन्हा अशा कक्षा असतात. या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनची जी विभागणी केली जाते त्यांना इलेक्ट्रॉन स्वरूपन असे म्हणतात. इलेक्ट्रॉन स्वरूपांमध्ये इलेक्ट्रॉनचं विभाजन 2, 8, 18 अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं विभाजन केलं जातं. म्हणजे पहिल्या सेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन, पहिल्या शेलमध्ये पहिली कक्षा जी असेल इथे 2च इलेक्ट्रॉन असणार, नंतर दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असणार. हे असं का केलं जातं? कारण प्रत्येक कक्षा स्टेबल बनवण्यासाठी, म्हणजे पहिल्या जर कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर तिथं तो स्टेबल अणू झाला. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 पूर्ण असतील तर तो स्टेबल झाला. पण जर 7च असतील एखाद्या इलेमेंटमध्ये, एखाद्या मूलद्रव्यामध्ये, तर दुसऱ्या एलिमेंट कडून त्याला एखादा घ्यावा लागतो आणि त्याची कक्षा स्टेबल करावी लागते. म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपन हे खूप महत्वाचे आहे.
हे आपण नंतर सेपरेट पाहूयात. आता घनता डेन्सिटी इक्वल टू काय असतं, मास डिवाइड व्हॉल्यूम, वस्तुमान भागिले आकारमान. हा मूलद्रव्याचा एक भौतिक गुणधर्म आहे, त्यामुळे याच्याशी काही त्याचा संबंध नाही. फक्त लक्षात ठेवा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी अणुवस्तुमानांकाच्या आधारे, नंतर हेनरी मोसले यांच्या आवर्त सारणी अणुअंकाच्या आधारे. पुढील क्वेश्चन, कोणत्या अंकाला पेशीची आत्महत्या पिशवी असे म्हटले जाते? आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल याबद्दल सर्व माहिती भाग 2 मध्ये पाहिलेली आहे. मग आता कोणत्या अंकाला पेशीची आत्महत्या पिशवी म्हणतात? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, लयकारिका लायझोझोम्स. लायझोझोम्स मध्ये हायड्रोलायटिक एन्झाइम्स असतात, त्यामुळे ते काय करतात, खराब झालेल्या पेशी जे असतात किंवा पेशींमध्ये जे खराब झालेले घटक असतात ते नष्ट करण्याचे काम कोण करतात? लायझोझोम्स करतात. ते स्वतः खाऊन टाकतात पेशी खराब झाल्यावर. त्यामुळे या अंगकाला पेशीची आत्महत्या पिशवी असे म्हटले जाते. आता गॉल्जी संकुल जे असतात हे काय करतात, पेशीमध्ये जे प्रथिनं असतात त्यांचं एकत्रीकरण म्हणजे त्यांचं पहिलं विश्लेषण करायचं, मग त्यांचं पॅकिंग करून ठेवायचं काम गॉल्जी संकुल करतात. गॉल्जी संकुलला त्यामुळे पॅकिंग केंद्र किंवा पोस्ट ऑफिस, पेशीचे पोस्ट ऑफिस म्हटलं जातं. अंतर्द्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, याचे 2 प्रकार असतात, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ मध्ये रायबोझोम्स असतात त्यामुळे त्यांना रफ म्हटलं जातं आणि स्मूथ त्यांच्यावर रायबोझोम्स नसतात. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतात तर प्रथिनांचं वहन करतात. म्हणजे अंतर्द्रव्य जालिकांचं काम काय आहे तर ते वहन करतात. प्रथिन आणि मेद पेशीमध्ये जे काही तयार होतं त्याचं वहन करण्याचं काम अंतर्द्रव्य जालिका करतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्याचं काम करतात, त्यामुळे त्यांना पेशीचे अंतर्गत रस्ते असं देखील म्हणतात. हे लक्षात ठेवा पेशीच्या बाबतीमध्ये. नंतर केंद्रकाला काय म्हणतात? नियंत्रण केंद्र, कारण पेशीच्या सर्व हालचालींवर केंद्रकाचं नियंत्रण असतं, त्यामुळे याला म्हणतात नियंत्रण केंद्र. ठीक आहे, याबद्दल आपण डिटेल माहिती पाहिलेली आहे भाग 2 मध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून ते पाहू शकता. पुढील क्वेश्चन, वनस्पती पेशीमध्ये असणारी परंतु प्राणी पेशीमध्ये नसणारी रचना कोणती? म्हणजे वनस्पती पेशीमध्ये ते असते परंतु प्राणी पेशीमध्ये नसतं. मग केंद्रक दोन्हीमध्ये असतं. पेशीपटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन हेही दोन्हीमध्ये असतं. पेशीभित्तिका ही फक्त वनस्पती पेशींमध्ये असते, त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, पेशीभित्तिका. तंतुकणिका ही दोन्हीमध्ये असते. तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ सेल, बरोबर. नंतर केंद्रक, न्यूक्लियस हे दोन्ही पेशींमध्ये असतं. नंतर पेशीपटल हे वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिकीच्या आत असतं आणि प्राणी पेशीमध्ये शेवटचं आवरण असतं पेशी पटल. लक्षात ठेवा, हेही आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले भाग 2 मध्ये. आता वनस्पती पेशीमध्ये अजून एक अवयव असतो एक्स्ट्रा, जो प्राणी पेशीमध्ये नसतो, तो आहे लवके, हरित लवके, ज्यामध्ये असतात क्लोरोफिल असतं. हरित लवके म्हणजे क्लोरोप्लास्ट किंवा यांना दुसरं नाव देखील आहे प्लास्टिड्स. याच्या मदतीने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे त्या स्वयंपोषी असतात. ठीक आहे, अशा प्रकारे वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. पेशीभित्तिका आणि प्लास्टिड्स किंवा हरित लवके. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सामान्य विज्ञानाचे एकूण 15 प्रश्न पाहिले, तसेच त्या 15 प्रश्नांबाबतीत सर्व विश्लेषण देखील केलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला एसए अकॅडमीला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.